नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय व्हेज पुलाव। तर त्याच्यासाठी आपण ते कुकरमध्ये बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला पहिलं सांगतो, काय काय साहित्य घ्यायचं आहे ते। त्याच्यासाठी आपण पहिले अख्खा मसाला घेतलेला आहे। त्यासाठी हे चक्री फूल घेतलेलं आहे, काली इलायची मोठी, लवंग 7-8 आणि काली मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे। बिर्याणी मसाला आणि पण बटाटे फ्राय करून घेतले आहेत तेलामध्ये। हे शिमला मिरची आहे, हे बीन्स, हे गाजर, टोमॅटो, बीट आणि फ्लावर, हे मटर आहे। हे आपण साहित्य घेतलेलं आहे। हे आपण बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत, ते धुवून एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बिर्याणी तांदूळ। तर आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करतोय। पहिला तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घी पण टाकू शकता। मी तेल घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत, अख्खे मसाले। अख्खे मसाले जास्त हे करायचे नाही, त्यांचा फक्त थोडा फ्लेवर सुटला की नाही हे करायचं, नाही तर करपणार ते। आता खडे मसाले झाल्यानंतर आपण त्यावरती आता चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा नरम झाला की आता आपण लसूण पेस्ट टाकतोय। आता आला लसूण पेस्ट, आता आपण त्या बारीक चिरून घेतलेल्या भाजी टाकायची आहे। सगळ्या भाज्या आपल्या त्याने ॲड करून घ्यायचे। सगळ्या आपण भाज्या त्याच्यामध्ये ॲड केल्यात। आता त्या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या, थोड्या कच्च्या शिजवून घ्यायच्या। ते मटर पण टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये। सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत। ते सगळे तांदूळ आपण आता त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बाबाच्या घरात ठेवतो बोलते का, सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आता ते आपल्याला पाहिजे तितका पाणी ते टाकायचं।
त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकूया. आणि आता कुकरला झाकण लावायचं आणि 1 शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायचा. तर मित्रांनो, आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण गॅसवरून खाली उतरूया. बिर्याणी आपली तयार एकदम शिजून. गरमागरम बिर्याणी आपली तयार. सगळीकडे करा. कशी झकास बनलेली आहे बिर्याणी. तर मित्र, आणि आता ह्याच्यासोबत सलाडसोबत खायला एकदम गरमागरम बिर्याणी तयार. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.